बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून। सुरुवातीला राजकीय बातम्या। महाराष्ट्रामध्ये महायुतीला 39 जागा तर महाविकास आघाडीला 9 जागा। टाइम्स नाऊ मॅट्रिक्सचा नवा सर्व्हे समोर। टाइम्स नाऊ आणि मॅट्रिक्सच्या सर्व्हेनुसार देशभरामध्ये एनडीएला 366 जागा मिळण्याचा अंदाज, तर इंडिया आघाडीला 106 जागांवर समाधान मानावं लागणार। सर्वे काहीही येऊ द्या, लोकांची मानसिकता ही मोदींसोबत जाण्याची। गेल्या वेळेपेक्षा देखील आमच्या जास्त जागा येतील। टाइम्स नाऊ आणि मॅट्रिकच्या सर्व्हेवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। सर्वे काही येऊ द्या, तो चांगला येऊ द्या का वाईट येऊ द्या, लोकांची मानसिकता बनली आहे मोदींसोबत जायची। लोकांनी ठरवलंय मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं। त्यामुळे मोदीजी आणि जे लोक मोदीजींना समर्थन करतात अशा प्रत्येकाला जनता निवडून देणार। सर्वे वगैरे काय बोलता, ओपिनियन पोल आल्यानंतर ईव्हीएम सेट केले जातात, संजय राऊतांचा गंभीर आरोप। या सर्वे वगैरे काय घेऊन बसला, ईव्हीएम आणि ओपिनियन पोल्स ह्याच्यावरती विश्वास ठेवू नका। हा एक सगळ्यात मोठा देशातला फ्रॉड आहे। ईव्हीएम आणि ओपिनियन पोल, आधी ओपिनियन पोल येतात आणि त्यानंतर त्या पद्धतीने ईव्हीएम सेट केले जातात, हे आता स्पष्ट झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची 2 दिवसांपूर्वी भेट। पंकजा मुंडेंसोबत इतर राजकीय विषयांवर चर्चा। राज्यसभेसंदर्भात चर्चा झाली नाही। पंकजा मुंडेंसंदर्भात वरिष्ठ चांगलाच निर्णय घेतील, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। पंकजाताई आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्यामुळे त्या मला भेटल्या, यात काही नवल नाही आहे। कोण राज्यसभेत जाईल कोण जाणार नाही याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात। या संदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय केंद्रीय पार्टी घेईल आणि मला हा विश्वास आहे की चांगला निर्णय। भाजप मनसे युती संदर्भात पत्रकारांचा देवेंद्र फडणवीसांना प्रश्न, तर फडणवीसांनी मात्र उत्तर देणं टाळलं। भाजप मनसेच्या युतीची खूप राज्यात चर्चा सुरू आहे। तुझ्या कानापर्यंत आलेली दिसते अशी चर्चा। तुझ्या कानापर्यंत आलेली दिसते अशी चर्चा। राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडे 32 मतं, त्यामुळे एका जागेवर सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीला पाठवण्याची आमची भूमिका, संजय राऊतांचं वक्तव्य। 32 मत आहे आणि हा आकडा लहान नाही आहे। आम्हाला 7 मतांची किंवा 8 मतांची गरज आहे 6व्या जागेसाठी। आमची अशी भूमिका आहे की महाराष्ट्रातून अशा एखाद्या सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्तीला पाठवावं बिनविरोधपणे त्या जागेसाठी। लोकसभेला 400 जागा जिंकण्याचा दावा करताय, मग मोदींना काँग्रेसची भीती का? सातत्यानं नेहरूंवर टीका कशासाठी? मोदी मणिपूर काश्मीरी पंडितांवर का बोलत नाही? संजय राऊतांचा मोदींना खोचक सवाल। भारतीय जनता पक्षाला काँग्रेसचं आव्हान आहे, काँग्रेसची भीती आहे, इंडिया आघाडीची भीती आहे, हे स्पष्ट दिसतंय। तुम्हाला तुमच्या हिमतीवर तुमच्या ताकदीवर 400 जागा मिळणार आहेत ना, तुम्ही जिंकू शकता 400 जागा असं आपण म्हणताय। अब की बार 400 पार। मग गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही वारंवार काँग्रेसवर टीका का करताय? इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये एकत्र बैठक होणार। बैठकीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहणार। याच महिन्यामध्ये ही बैठक होण्याची शक्यता। फेब्रुवारी महिन्यामध्येच इंडिया आघाडीची सभा देखील होण्याची शक्यता। मुंबईमध्ये सभा व्हावी यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांचे प्रयत्न, सूत्रांची माहिती, तर सोनिया गांधी सभेला उपस्थित राहण्याची शक्यता।